नमस्कार मित्रांनो, माझं स्वप्न माझे फार्म हाऊस पार्ट 1 हा व्हिडिओ आज मी बनवत आहे मित्रांनो. माझं स्वप्न गेले कित्येक वर्षाचं स्वप्न मित्रांनो शेवटी पूर्ण झालं. सुरुवातीला फक्त स्वप्न होतं, ना माझ्याकडे जमीन होती ना पैसे होते, होती फक्त इच्छा आणि जिद्द. जागा पाहिली, प्लॅन बनवला आणि एक पाऊल पुढे टाकले. कारण प्रत्येक स्वप्नांची सुरुवात एका छोट्या निर्णयाने होती मित्रांनो. तर महाडपासून जवळच 3 किलोमीटर अंतरावरती माझं एक छोटंसं फार्म हाऊस आहे. तर जागा घेतल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे जवळपास 5 वर्षाची जी प्रोग्रेस आहे याचे पूर्ण व्हिडिओ फोटोज माझ्याकडे आहेत आणि हे वेगवेगळ्या पार्टमध्ये मी व्हिडिओ बनवून आपल्यासमोर दाखवणार आहे मित्रांनो. बघा, जर स्वप्न असेल तर ते पूर्णत्वाला कसं जातं, ही जागा घेतल्यापासून त्याच्यामध्ये काय काय केलं आम्ही, किती मेहनत घेतली, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळते मित्रांनो. त्याच्यामुळे व्हिडिओ माझे हे सगळे पुढचे व्हिडिओ तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो आणि मला फॉलो करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ केला होता माझे स्वप्न माझे फार्म हाऊस पार्ट 1. तर आज माझे स्वप्न माझे फार्म हाऊसचा पार्ट 2 हा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं जागा घेतली आणि जागा घेतल्यानंतर पुढची प्रोसिजर म्हणजे जागेची मोजणी केली आणि मोजणी करून सगळ्या बाजूनी चर मारून घेतला. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोय JCP. ओके. त्याच्यानंतर जागेमध्ये भरपूर दगड होते, जेवढे दगड होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच पुढे जाऊन. हे सगळे दगड पहिले काढून घेतले, त्या व्हिडिओमध्ये बाजूला ठेवलेत बघा. त्याच्यानंतर कंपाऊंड वॉलचं पण काम चालू केलं आणि भरावाचं काम चालू केलं मित्रांनो. कंपाऊंड वॉल टाकला 1.5 फुटाचा आणि त्याच्यावरती 6 फुटाची जाळी मारली मी नंतर. तर जमीन खडकाळ असल्यामुळे जरा बराचसा भराव लागला, जवळपास चांगलाच भराव टाकला बघा, व्हिडिओमध्ये दिसतोय तुम्हाला. भराव टाकून जमिनीची पूर्ण लेवल करून घेतली. ही सगळी अशी लेवल करून, आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, सगळी लेवल करून घेतली आणि जेवढे काही दगड होते त्याच्यातले हे सगळे दगड बाजूला काढले आणि एक साईडला हे बघा, आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतात एवढे दगड जमिनीमध्ये होते, मोठमोठे दगड. आणि आता कंपाऊंड वॉलचं काम चालू झालेलं आहे. कंपाऊंड वॉलचं काम केलं, 2.5 फुटाचं कंपाऊंड उंची आणि त्याच्यावरती 6 फुटाची जाळी मारली. हे सगळं केलं हळूहळू. कोरोनाचे दिवस होते त्यामुळे दिवसभर हे तिकडे काम चालू असायचं. सकाळी जायचो आम्ही, संध्याकाळपर्यंत काम चालू राहायचं. आता हे बघा, माझा फोटो पण आहे तिथे, मी आहे. हे सगळं केलं आणि त्याच्यानंतर थोडीशी बघा एक चुना दिसतोय, ही आखणी केलेली आहे. आता ही चौकोन जो केला आहे तो कशासाठी केला तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आणि जी आखणी केलेली आहे ती झाडं कुठल्या एरियात लावायची, कशी लावायची याचं प्लॅनिंग केलं आहे थोडक्यात. मी आणि माझा मुलगा होतो, आम्ही दोघांनी थोडंसं काहीतरी आपल्याला व्यवस्थित प्लॅन करून करायचं आहे. त्याच्यामुळे सगळं असे छोटे छोटे आपलं रस्सी घेऊन चुना टाकून आम्ही कशी कुठे कुठे झाडं लावायची ह्याच्या सगळ्याचं प्लॅन केला मित्रांनो. आणि हे सगळं करून सगळं दिसतंय बघा तुम्हाला. भरपूर दिवसभर, कारण कोरोना असल्यामुळे कुठे जाणं व्हायचं आणि सकाळी आम्ही निघायचो सगळं डबा बिबा घेऊनच आणि दिवसभर. आणि मित्रांनो अजिबात झाड नव्हतं तिथं, सावली नव्हती बघा. एकच झाड दिसतं तिकडे जवळपास, रखरख उन्हाची एवढी प्रचंड, आणि एकच झाड तिथे बाजूला होतं, त्या झाडाखाली आम्ही बसायचो. हे बघा, आता जमिनीची लेवल बघा आणि आखणी इथपर्यंत केलेली होती. अतिशय सुंदर दिसतंय. खूप मित्रांनो खूप मेहनत केली, कारण ते स्वप्न एवढ्या दिवसाचं होतं आणि एवढं एनर्जीने काम केलं, एवढा आनंद वाटायचा आहे करताना. आपलं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकालाच आनंद होतो. तर हे स्वप्न माझं पूर्ण झालं आणि हे सगळं करत असताना बघा संध्याकाळ होते आम्हाला. आणि संध्याकाळचं आता ह्याच्यामध्ये मी बसलो आहे. आता बघा लास्ट तुम्हाला दिसेल बघा, सनसेट दिसतोय तुम्हाला, अतिशय सुंदर व्ह्यू.